गीते साहेब यांच्या हस्ते त्यांचा इथे पक्षप्रवेश होतोय. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. शिवसेना. सुनील महादेव जाधव, विजय रघुनाथ सावेकर, रणजित मधुकर जाधव, सुधीर महादेव जाधव, संतोष. 2019 साली कोल्हापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वाक्य प्रचंड गाजलेलं, आमचं ठरलंय. तसंच आता केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांनी ठरवलेलं आहे, आमचं ठरलंय. इकडे मोदी येऊ दे, शहा येऊ दे किंवा कोणी येऊ दे, यावेळी सामान्य जनतेचा एकमेव आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आपली निशाणी विनायक राऊतांची निशाणी, विनायक राऊतांची निशाणी, चिपळूणची निशाणी, संगमेश्वरची निशाणी, विष्ट्याची निशाणी, क्रांतीची निशाणी, विकासाची निशाणी, प्रगतीची निशाणी, विजयाची निशाणी, विजयाची निशाणी. कुठे चुकणार नाही ना. मग जसं आता साहेबांनी सांगितलं, एकच आपल्याला करायचंय. आपली निशाणी, आपण तर सगळे शिवसेनेवर, विनायक राऊत साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला माहिती आहे मशाल चिन्ह आहे, पण शेवटच्या मतदारापर्यंत आपल्याला ते पोचवायचंय. काही लोक मुद्दामून आपलं चिन्ह हे लोकांपर्यंत पोचणार नाही याकरता डाव आखतायत. सोशल मीडिया जरी सगळे पाहत असतील तरी काही वयोवृद्ध असतील ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतील, काही अशा महिला असतील ज्या फारसं राजकारण पाहत नसतील, टीव्ही पाहत नसतील, त्यांच्या मनामध्ये कुठेही गोंधळ व्हायला नको. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिकृत निशाणी मशाल, विनायक राऊत साहेबांची अधिकृत निशाणी मशाल हे आपल्याला आणि महाविकास आघाडीची या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधील अधिकृत निशाणी मशाल हे आपल्याला शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवायचं. एवढंच चांगलं इंडिया आघाडीचं मनोमिलन आज आम्ही इंडिया आघाडी होऊन सगळे एकत्र काम करतो. आणि मग काय एकत्र आलो तर राष्ट्र हिताकरता, राष्ट्र वाचवण्याकरता आलो, देश वाचवण्याकरता आलो, लोकशाही वाचवण्याकरता आलो, संविधान वाचवण्याकरता आलो. आणि म्हणून एका विचारानं आज इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एक आहोत. पण आता भारतीय जनता पक्ष असो किंवा तत्कालीन अजित पवारांची काँग्रेस असो, त्यांच्याकडे विचार काही नाही, देण्यासारखं काही नाही. मोठ्या प्रमाणावर हा पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की हा जो पैसा आहे त्यांच्याकडे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, हा पापाचा पैसा आहे. ज्या पंतप्रधानांनी 70,000 कोटींचा आरोप केला, त्या 70,000 कोटींचा भ्रष्टाचार जो सिंचन घोटाळा झालाय त्याचा पैसा आहे. म्हणजे हा पापाचा पैसा आहे ना, पापाचा हा पैसा, पापाचा पैसा, हा शापाचा पैसा आहे. माझी हात जोडून विनंती आहे की या मातीतल्या, या भूमीतल्या कुठल्याही मतदारानं या पापाच्या पैशाला हात लावू नये. लावायचा का? अजिबात लावू नका. त्या पापाचे भागीदार होऊ नका. त्यांच्या प्रत्येक कुटुंबात मुलाबाळांच्या जगण्याला सुख दिले आणि मुलगाला माझ्यावरती नारा लावण्याचे लाटो बोलतो माझा मान्य करून दे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.